कॉक्रोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात असलेली दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही सरन्यायाधीशाला रिटायरमेंट नंतर राज्यसभेची जागा दिली जाणार नाही. म्हणजे रंजन गोगोई नावाचे सरन्यायाधीश होते आणि यांनी काही निर्णय भाजपच्या आणि सरकारच्या फेवरमध्ये दिले आणि त्या बदल्यात त्यांना राज्यसभेची जागा मिळाली किंवा निवृत्त झाल्यानंतर अगदी महिनाभराच्या आतच ते राज्यसभेवर गेले. या गोष्टीची भारतामध्ये प्रचंड चर्चा झाली होती आणि ही राज्यसभेची जागा मिळावी म्हणून रंजन गोगोईने काही क्रुशियल निर्णय हे भाजपच्या फेवरमध्ये दिली, अशी एक मरमर किंवा अशी एक कुजबूज भारतामध्ये होती आणि त्यामुळं आम्ही कोणत्याही चीफ जस्टिसला राज्यसभेची जागा देणार नाही, जेणेकरून त्या राज्यसभेच्या जागेसाठी तो त्याच्या कार्यकाळात जे निर्णय असतील किंवा जे निकाल असतील ते इन्फ्लुएन्स करण्याचा किंवा चुकीच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार नाही, असं अभिजित दिपकेने म्हटलंय. म्हणजे एकंदरीत त्यानं न्याय व्यवस्थेवर सुद्धा एक उपरोधिक टोला मारलेला आपल्याला बघायला मिळतो.